ओके, स्क्रीन दिसते की नाही एकदा कन्फर्मेशन द्या फक्त. येस. ओके, थँक्यू. ठीक आहे. तर आपण बघत होतो साईट. तर याच्यामध्ये आता आपल्याला हे सगळं कळलं थेरॉटिकल. तर आता आपल्याला काय करायचंय, तर सेलेनियमला डाउनलोड करायचंय. त्या सेलेनियमला डाउनलोड करायचंय तर म्हणजे काय करायचंय, तर आता येऊ आपण इकडे. नाही, सेलेनियम बद्दल हा ठीक आहे. आणखीन थोडी पहिली तर माहिती तुम्हाला द्यायला लागेल मला, पण ती स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. तर ही बघा, इथे सेलेनियमची साईट वगैरे सांगितले. हे मी आधीच सांगितलं होतं ऑलरेडी या सगळ्या गोष्टी. आता तर आपण आपल्या इथे परत येऊ, तिथून आपण सुरू करतोय. हं? तर आता बघा, इन्स्टॉलेशन साठीच्या स्टेप्स बघा काय आहेत. हे मी तुम्हाला पाठवीन. तर पहिलं तर असलं पाहिजे, जेडीके तुमच्या सिस्टीम मध्ये ओरॅकल वेबसाईट वरनं केलेलं असलं पाहिजे. तर म्हणजे जेडीके जेआरई जे पॅक येतं आपलं अख्खं, तर ते तुम्हाला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे इक्लिप्स इन्स्टॉल पाहिजे. तिसरं म्हणजे एन्व्हायरमेंटल सिस्टीम व्हेरिएबल सेट पाहिजे. आणि एक जावा प्रोजेक्ट तुमचा रेडी पाहिजे इक्लिप्स मध्ये. ठीक आहे, जावा प्रोजेक्ट रेडी असला पाहिजे. तेवढ्या प्री रिक्विजिट आहेत. तर यातल्या सगळ्या प्री रिक्विजिट आपल्या पूर्ण आहेत. आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी हे इन्स्टॉलेशन वगैरे केलंय. जेडीके केलंय, इक्लिप्स केलंय. इक्लिप्स मध्ये एन्व्हायरमेंटल व्हेरिएबल सेट, तुमचे प्रोग्राम रन होतात जावाचे, म्हणजे जावाचा एक प्रोग्राम बनवून म्हणजे 4.4 पर्यंत तुम्ही आलेला आहात सगळेजण. ठीक आहे, आता फक्त आपल्याला काय करायचंय, तर एक नवीन प्रोजेक्ट बनवायचा आहे जावाचा. बाकी जर काय करायचं नाहीये, नवीन प्रोजेक्ट फक्त बनवायचा. ठीक आहे. तर मी तो नवीन प्रोजेक्ट बनवला, तुम्हाला दाखवलं. म्हणजे चौथ्या स्टेप पर्यंत तुम्ही आलात, किंवा आहे त्या प्रोजेक्टलाच करा, काही प्रॉब्लेम नाही. आहे तो तुमचा प्रोजेक्ट आहे ना, त्याच्यामध्येच कॉन्फिगर करा. ऑलरेडी बनलाय त्याच्यामध्ये एक नवीन आपण पॅकेज बनवू. ठीक आहे, त्यामुळे नवीन प्रोजेक्ट बनवायचे पण कष्ट घेऊ नका. जो प्रोजेक्ट तुमचा चालला असेल जावाचा, ज्याच्यात तुम्ही आतापर्यंत कोडिंग करत असाल, त्याला एक पॅकेज तुम्ही बनवलं असाल, ते जावा कोडिंग साठी पॅकेज झालं. आता सेलेनियम साठी पण दुसरं एक पॅकेज बनवू आणि त्याच्यामध्ये कोडिंग करा तुम्ही. ठीक आहे, नवीन प्रोजेक्ट पण बनवायची तुम्हाला गरज नाही, तोच प्रोजेक्ट वापरा. तर हे 4 स्टेप, म्हणजे मला काय म्हणायचंय, मुद्दा लक्षात आला सगळ्यांच्या, की त्या पहिल्या ज्या 4 स्टेप्स आहेत, त्या 4 स्टेप आपल्या रेडी आहेत ऑलरेडी, कारण आपण जावा ऑलरेडी आधीच करून बसलोय. हं? आता आपण 5 स्टेप पासून पुढे जातोय. तर 5वी स्टेप काय बघा, की डाउनलोड, आपल्याला जार डाउनलोड करायची. सेलेनियमच्या साईटवर जायचंय आणि त्याच्या जार ड्राईव्ह डाउनलोड करायचे. ठीक आहे. तर या जार कुठला कोणाच्या डाउनलोड करायच्या त्याची क्लॅरिटी आता आपल्याला आली. तर ते आपल्याला करायच्या सेलेनियम वेब ड्रायव्हरच्या. ठीक आहे, तर त्याच्या जार्स आपल्याला डाउनलोड करायचे. तर आलो आपण मग आता सेलेनियमच्या वेबसाईटवर आपण ऑलरेडी होतो इथे. हम्म. तर आता ते करण्यासाठी इथे डाउनलोड मध्ये जा. डाउनलोडला क्लिक करा. ठीक आहे, तुम्ही डाउनलोड मध्ये याल. तर इथे तुम्हाला वरती दिसेल, एकदा चेक करा, सेलेनियम क्लायंट्स अँड वेब ड्रायव्हर लँग्वेज बाइंडिंग्स. बघा, परत क्लायंट सर्व्हर आलं. तर म्हणजे कुठले कुठले क्लायंट्स आहेत ज्याला सेलेनियम सपोर्ट करतोय. क्लायंट्स म्हणजे आता, तर त्याच्यासाठी ज्या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत ते त्याचे क्लायंट्स आहेत. सेलेनियमचे क्लायंट्स फार मोठे आहेत. ठीक आहे, आपल्यासारखे एखादा कुठलं तरी सिम्पल बिझनेसमॅन नाहीये, की मेडिकल शॉपवाला ज्याचा आपण ऍप बनवतोय, किंवा असं एखादा बिल्डर ज्याचे आपण साईट बनवतो, ते त्याचे क्लायंट्स नाहीत. तर त्याचे कोण आहेत, तर वेगवेगळे जे लँग्वेज आहेत ते त्याचे क्लायंट्स आहेत. तर म्हणजे बघा कुठले कुठले लँड्स, आणि त्याच्यासाठी त्याच्या वेगवेगळ्या लँग्वेज बाइंडिंग्स आहेत. आपण बघितलं होतं ना हे, लँग्वेज बाइंडिंग्स, लँग्वेज स्पेसिफिक बाइंडिंग्स असणार आहेत. जावाला वेगळं असेल, पायथॉनला वेगळं. इकडे बघा, तर इथे C# आहे, रुबी आहे, जावा आहे, पायथॉन आहे, जावा स्क्रिप्ट आहे. ठीक आहे, तर एवढे हे जे क्लायंट्स आहेत त्यांना तो सपोर्ट करतोय सध्या. हं? तर हे झालं कशासाठी, वेब ड्रायव्हरसाठी. खाली ग्रीड साठी आहेत, खाली IDE साठी आहे. हं? तर असे त्यांनी गोष्टी ठेवल्यात. तर आता आपल्याला त्याच्यामध्ये जायचंच नाही. आपल्याला काय करायचंय, सेलेनियम वेब ड्रायव्हर पाहिजे, आणि आपल्याला कशामध्ये पाहिजे, जावामध्ये पाहिजे. ठीक आहे, तर डायरेक्ट तुम्हाला इकडं स्टेबल व्हर्जन दिसतंय.
तर जा डायरेक्ट त्याच्यावर क्लिक करा, डाउनलोड व्हायला सुरुवात होईल इकडं. दिसतंय सगळ्यांना? तर हे डाउनलोड होईल. हे झालं डाउनलोड. डाउनलोड झालंय की नाही कळत नाही, ठीक आहे. आपण जाऊ डाउनलोड्स मध्ये. हे बघा इकडे झालेत. सेलेनियम जार, तर ते तुम्हाला दिसलं, तर ते झालेत. तर इकडे तुम्ही याला अनझिप करू, आपण एक्सट्रॅक्ट करू. ठीक आहे, एक्सट्रॅक्ट होतात. ते झिप फाईल्स असतात त्या. ठीक आहे, झाले ओपन. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की या सेलेनियम जे जार्स आहेत, हा बघा हा फोल्डर आला. त्याच्या आतमध्ये आता तुम्हाला दिसेल की सगळ्या लायब्ररीज आहेत. या लायब्ररीज दिसत आहेत तुम्हाला. तर एवढ्या या लायब्ररीज आहेत सगळ्या. हं? तर या आपल्याला आता आपल्या प्रोजेक्ट सोबत कॉन्फिगर करायचे आहेत. ठीक आहे. आता हे करण्यापूर्वी सांगतो की ह्या करण्याच्या दोन पद्धती आहेत. तुम्ही सेलेनियम डाउनलोड जर जार तुम्हाला करायचे आहेत, तर त्या करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक पद्धत जी आता आपण सुरू केली आहे, ती म्हणजे डायरेक्टली फ्रॉम सेलेनियम वेबसाईट. आपण डायरेक्टली मॅन्युअली ही गोष्ट आपण करतोय. सेलेनियमच्या वेबसाईटवर जातोय, तिथून जार आपण डाउनलोड करतोय आणि मग ते एक्लिप्स मध्ये कॉन्फिगर करतोय. ठीक आहे, ही पहिली पद्धत झाली. आणि एक दुसरी पद्धत आहे, ते म्हणजे युझिंग मेवेन आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण कसं करायचंय, तर मेवेन आता इथे आपण इंट्रोड्यूस करतोय. मेवेन एक बिल्ड मॅनेजमेंट टूल आहे, तर जे ऍक्च्युली डेव्हऑप्स मध्ये वापरलं जातं. तर ते इथे थोडंसं इंट्रोड्यूस होणार आहे आपल्याला. आणि इथूनच पहिल्या सेलेनियमच्या लेक्चर पासूनच आपण मेवेन वापरायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे मेवेनचं तुम्हाला डे वन पासून तुमचा यूज असणार आहे. पण मेवेन बद्दल आपल्याला फक्त नंतर एंडला फक्त कमांड शिकायचे आहेत, त्याच्या दोन तीन. बाकी काहीच नाही राहत मेवेनचं. आपल्याला जेवढं लागतंय तेवढं आपण ऑलरेडी वापरणार आहोत मेवेन. ठीक आहे. अं, तर पहिले तर मी वेबसाईटने करतो. आता ही मेथड इथे जरी मी तुम्हाला सांगतोय कसं करायचं, तरी आपण ही नाही वापरणार आहोत. आपण मेवेन थ्रू जाणार आहोत. जसं इंडस्ट्रीमध्ये होतं तसं. इंडस्ट्रीमध्ये असं मॅन्युअली जाऊन आपण नाही करणार. तिथे आपण हे बिल्ड मॅनेजमेंट टूल वापरून मेवेन थ्रू ही गोष्टी ऑटोमेशननी करून घेणार आहोत. ठीक आहे, ऑटोमॅटिक करून घेणार आहोत. त्याच्यामुळे आपण हा सेकंड अप्रोच फॉलो करणार आहोत. हं? पण पहिले पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. उद्या जर कोणी विचारलं की कसं करशील तुझ्या मशीनवर विदाउट मेवेन किंवा इन जनरल काय आहे, ते माहिती पाहिजे. त्याच्यामुळे सांगतोय. पण आपण हा अप्रोच फॉलो करत नाही आहोत. आपण सेकंड अप्रोच फॉलो करतोय. हे सगळ्यांनी डोक्यात ठेवा. म्हणजे उद्या उद्या म्हणा किंवा नेक्स्ट कधी पण तुम्ही जेव्हा याल इन्स्टॉलेशन कराल, तेव्हा तुम्ही फर्स्ट नी नका करू. सेकंड नी करा, मेवेन नी करा. हे मी फक्त तुम्हाला दाखवतोय. त्याने तुम्ही नका जाऊ. तुम्ही युझिंग सेकंड मेथड ही आहे ना, ती यूज करायची आहे आपल्याला. ठीक आहे. इव्हन मी पण इथे सेकंड मेथडच करून पुढे गेलो. आता मी हे सगळं इन्स्टॉलेशन केले आधी. बरोबर आहे. ते मी आता काय परत ते काढून रिइन्स्टॉल नाही करत आहे इथे. ते मी ते तुम्हाला दाखवतोय की कसं होईल. तर ही पहिली स्टेप झाली. डाउनलोड केलं तुम्ही. त्याच्यानंतर बघा दुसरी स्टेप काय करा. तर कॉन्फिगर इन इक्लिप्स. आता आपण पहिल्या स्टेप बघतोय. मेवेन थोडा 2 मिनिटं विसरा. पहिल्या स्टेप नुसार जाऊ आपण. मॅन्युअल मेथड आपली साधी मेथड. डाउनलोड केल्यात, मग इक्लिप्स मध्ये जा. आणि इक्लिप्स कॉन्फिगर मध्ये आता आपल्याला जे डाउनलोड झाले ते आपल्या डाउनलोड्स मध्ये आहेत. ते आपल्याला आपल्या इक्लिप्स मध्ये कॉन्फिगर करायचे आहेत. तर काय करायचं, एक जावा प्रोजेक्ट जो तुमचा बनलेला असेल त्याच्यावर राईट क्लिक करा. जावा बिल्ड पाथ मध्ये जा. त्याच्या क्लास पाथ मध्ये जा. आणि ऍड एक्सटर्नल जार्स नावाचा एक ऑप्शन आहे, तिथे जा. आणि मग तिथे हा पाथ द्या तिथे असेल तो, आणि ते तिथे ऍड होऊ द्या. ते चला इंग्लिश मध्ये एकदा तुम्हाला दाखवतो. इंग्लिश मध्ये आलात. आपल्याला आता हा प्रोजेक्ट करायचा आहे. सेलेनियम प्रोजेक्ट आपला हा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये हे हे ऑब्झर्व करा. तुमचं एक साईडला तुमच्या हे डोळ्यासमोर राहू दे. त्याला इंग्लिश मध्ये प्रोजेक्ट मध्ये राईट क्लिक करा. आणि जावा बिल्ड पाथ मध्ये जायचंय. प्रोजेक्टवर हा प्रोजेक्ट आहे, याच्यावर राईट क्लिक. आणि याच्यामध्ये आपल्याला जायचंय बिल्ड पाथ.
तर हे बिल्ड पाथ मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येईल कॉन्फिगर बिल्ड पाथ, त्याच्यावर क्लिक करा. हम्म. तर जावा बिल्ड पाथ म्हणजे काय, पहिल्यांदा जावा बिल्ड पाथ असा ऑप्शन नाही मिळाला तर असं कन्फ्युज नाही व्हायचं, काही ना काहीतरी पुढे असतं. मग आता याच्यात तुम्हाला एक ऑप्शन दिसला की जावा बिल्ड पाथ. तर या जावा बिल्ड पाथवर हे करा, सिलेक्ट करा. ओके, बाय डिफॉल्ट मला वाटतं जावा बिल्ड पाथ सिलेक्ट आहे. ठीक आहे. तर जावा बिल्ड पाथ मध्ये तुम्ही आलात आणि सिलेक्ट केलं की पुढे काय करायचं बघा आपल्याला, त्याच्या क्लास पाथ मध्ये जायचंय. तर इथे वेगवेगळ्या गोष्टी असतात, तर प्रत्येक वाईज तुमच्या नुसार ना त्या गोष्टी तुम्हाला इथे वेगवेगळ्या दिसतील. ठीक आहे, काही गोष्टी तुम्हाला इथे मिळतील, काही गोष्टी मिळणार नाही. तर हा, तर आता याच्यामध्ये इकडे तुम्ही लायब्ररीज मध्ये येत आहे. तर इथे ऑप्शन आहे, तर क्लास पाथ मध्ये इथं जावा बिल्ड पाथ मध्ये तो लायब्ररीज मध्ये ऑप्शन दिलाय. ठीक आहे. तर या लायब्ररीज मध्ये या काही काही जणांच्या ठिकाणी तिथे क्लास पाथ असं लिहिलेलं असेल, पण तुम्हाला थोडक्यात हे दिसलं पाहिजे की जिथे तुमच्या या जार्स आल्यात. ओके. आता मी हे जार्स आणल्यात, पण म्हणजे तुम्हाला जर आणायचे असतील तर काय करायचंय बघा. तर इथे या आणि इथे तुम्हाला जायचंय ते म्हणजे ऍड एक्सटर्नल जार वर क्लिक करायचंय. तर इथे बघा ऑप्शन आहे ऍड एक्सटर्नल जार, त्याच्यावर क्लिक करा. हे तुम्ही करणार नाही ना, फक्त मी सांगतोय, करू नका हे. हा, म्हणजे या मेथडने आपण नाही जात आहोत. करायचं असेल तर एक सेपरेट प्रोजेक्टला करून बघा. ठीक आहे. आणि इथे आपण काय करतोय, तर पाथ देणार की कुठनं करायचे. तर मग आपण आता डाउनलोड्स मध्ये गेलो. डाउनलोड्स मध्ये आपला हा आहे सेलेनियम जावा. तर मग इथे तुम्हाला काय करायला लागेल, ह्या इथून स्टार्ट टू एंड हे सगळं सिलेक्ट करायला लागणार आणि ते ओपन करायला लागणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉट ओनली दिस, मग परत याच्यामध्ये जायचं लिब मध्ये, या सगळ्या कंट्रोल करून कॉपी करायच्या. त्या कॉपी म्हणजे कंट्रोल करून सिलेक्ट करा आणि ओपन करायच्या. अशा तुम्हाला या ओपन करायला लागतील इथे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या काय करायला लागणार, तर त्या लायब्ररीज याच्यामध्ये अप्लाय अँड क्लोज करून तुम्हाला बाहेर पडायला लागणार. आणि हे केल्यानंतर काय होतं, तर या ज्या लायब्ररीज आहेत ते इथे ऍड होतात आपल्या जावा बिल्ड पाथ मध्ये. म्हणजे जावाला कळतं की बिल्ड होताना कुठून उचलायच्या आहेत त्या लायब्ररी. कळलं. तर बिल्ड होतानाच तो या लायब्ररी मेक शुअर करतो की इथे आहेत आणि तिथे त्या लोड आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. तर याला म्हणतात ह्या लायब्ररीज इथे अशा देणं. दिसेल आता ऑलरेडी बघा, मी सेलेनियमच्या इथं या लायब्ररीज आता मी मेवेन थ्रू केले, त्याच्यामुळे हे असं आहे. ठीक आहे. तर मी इथे सगळ्या या लायब्ररीज अशा दिसत आहेत बघा मेवेन डिपेंडन्सीज मध्ये माझ्या. तर हे ज्यावाला इथे अशा लायब्ररी देणं आपल्याला म्हणजे काय, ऑलरेडी बघा सेलेनियम JRE च्या इथे आहेत लायब्ररीज. तर हे आपल्याला इथे देणं म्हणजे यालाच काय म्हणतात, तर कॉन्फिगर करणं. हं? तर हे एकदा केलं, मग अप्लाय अँड क्लोज करा, मग काय होईल, तुमच्या सेलेनियम जे आहे कॉन्फिगर होऊन जाईल. मग त्याच्यानंतर सेलेनियमचा पण एक फोल्डर तुम्हाला दिसायला लागेल, सेलेनियमच्या लायब्ररीचा फोल्डर एक दिसायला लागेल इथे. हं? तर तो एक फोल्डर दिसेल आणि मग त्याच्यामधून तुम्ही सेलेनियम, मग त्याच्यानंतर सेलेनियमच्या कमांड रन व्हायला लागतील. ठीक आहे. तर मग ते गोष्ट झाली. आता आपल्याला त्यात पडायचंच नाहीये, कारण आपण आपल्या इंडस्ट्रीचा, आपण कन्फ्युजन नाही ठेवायचं डोक्यामध्ये. आपण आपल्या इंडस्ट्रीचा अप्रोच ठेवणार आहोत. जसं इंडस्ट्रीत आपण काम करतो इथे आजपासून पुढं, आपण जे इंडस्ट्रीत जसं काम करतोय तसंच आपण इथं प्रिटेंड करणार आहोत. तसेच ऍज इट इज करणार. फ्रेमवर्क वगैरे आपण असं बनवणार की जे आपलं इंडस्ट्रीतलं आहे. फक्त उद्या तुम्ही काय करणार, आपलं फ्रेमवर्क असेल जनरलाइज, त्याच्यात एक कुठल्या तरी प्रोजेक्टसाठी असेल, सपोज कॉमर्स साठी असेल, तर तुम्ही उद्या तेच फ्रेमवर्क दुसऱ्या कुठल्या पण साईडला अप्लाय करू शकता. म्हणजे उद्या तुम्हाला वाटतंय की ते ICICI बँकची साईड आहे, त्याला करू शकता कुठल्याही साईडला करू शकता, असं एक फ्रेमवर्क आपण बनवणार आहोत. हम्म? तर तुम्ही फक्त काय करायचं, त्याच्यात तुमच्या म्हणजे आता पेजेस तर सेम आहेत, लॉग इन पेज तर सेम राहणार, रजिस्टर पेज तर सेम राहणार. ठीक आहे. न्यू युजर रजिस्ट्रेशन पेज सेम राहणार. मग काय पण असू दे, ते इन्शुरन्स असू दे नाहीतर बँकिंग असू दे. फक्त त्याच्यात न्यू युजर इकडे असेल पॉलिसी होल्डर आणि तिकडला न्यू युजर असेल अकाउंट होल्डर. समजते ना. पण बेसिक हे काही अप्लिकेशन सेम राहतात आणि फ्रेमवर्क्स मध्ये तुम्हाला निदान तुम्ही हे बेसिक काही फंक्शनॅलिटीज जरी करून बघितल्या तरी फ्रेमवर्कचा फ्लो कळतो. ठीक आहे. तुम्ही 2 टेस्ट साठी जरी केलं फ्रेमवर्क, 2 टेस्ट सिनॅरिओ साठी, प्रत्येक टेस्ट सिनॅरिओ मध्ये 5-5 टेस्ट जरी घेतल्या तरी पण फ्रेमवर्क कळतं आपल्याला. की फ्रेमवर्क म्हणजे ते फोल्डर स्ट्रक्चर समजून घेणे. हा, त्याच्यानंतर मग तुमच्या डोमेन नुसार तुम्ही त्याला पाहिजे तसं स्वतःला बनवायचं असेल तर बनवू शकता. पण आपण असं फ्रेमवर्क बनवणार आहोत जे जेनरिक असेल, जे कोणालाही चालेल, कुठल्याही डोमेनला चालेल उद्या. आणि ते वापरून, तो पॅटर्न वापरून तुम्ही उद्या जगातलं कुठले पण वेबसाईट ऑटोमेट करू शकाल. असं एक जेनरिक आपण बघणार आणि आपण आपल्या
इंडस्ट्रीमध्ये तेच वापरतोय असं इंटरव्ह्यूला सांगणार. त्यामुळे आजपासून तुम्ही जे काम करताय तर ते तसं तसं आपण तुमच्या इंडस्ट्रीत करताय असं डोक्यात ठेवा. म्हणजे तुम्हाला ते इंटरव्ह्यू मध्ये प्रेझेंट करताना सोपं जाईल. ठीक आहे, की मी हे असं केलंय, मी आमच्याकडे मेवेन असतं, मग आम्ही मेवेन मधून असं करतो. कारण ते विचारतात ना, तुम्ही कसं करता, मग डिपेंडन्सीज वगैरे तुम्ही कुठून करता, इन्स्टॉलेशन वगैरे कसं. मग त्यावेळेला तुम्हाला सांगायचं की नाही, वी डू इट थ्रू मेवेन. ओके. तर आता मेवेन म्हणजे काय? तर मेवेन हे एक बिल्ड मॅनेजमेंट टूल आहे. हे ऍक्च्युली एक डेव्हऑप्सचं टूल आहे. हं. आणि ह्याच्यामध्ये असंख्य गोष्टी आहेत की ज्या डेव्हऑप्स वाले वापरतात. तर आपल्याला तेवढं वापरायचं नाही. आपल्याला फक्त ऑटोमेशन सेलेनियम साठी लागते तेवढं वापरायचं. तर याच्यामधला कुठला पार्ट आपण वापरतोय? तर मेवेन मध्ये सगळ्यात पहिलं तर आपण आपला जो प्रोजेक्ट बनवतो, तो प्रोजेक्ट बनवताना ऍज अ जावा प्रोजेक्ट नाही बनवायचा आहे. आपला प्रोजेक्ट ऍज अ मेवेन प्रोजेक्ट बनवायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही जर नवीन प्रोजेक्ट बनवत असाल इथे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तो प्रोजेक्ट तुम्हाला ऍज अ मेवेन प्रोजेक्ट बनवायचा आहे. कळलं? जर तुम्ही नवीन बनवत असाल तर. आणि जर तुमचा हा इनिशियल प्रोजेक्ट बनलेला असेल तर तुम्हाला डायरेक्टली एक ऑप्शन येतो की तो जो प्रोजेक्ट आहे तो कन्वर्ट करायला ह्याच्यामध्ये मेवेन मध्ये. ठीक आहे, आता ऑलरेडी हा मेवेन मध्ये मी बनलाय त्यामुळे तो ऑप्शन येत नाहीये. पण इकडं अं, जर नॉर्मल प्रोजेक्ट तुमचा बनलेला आहे, तर मी काय म्हणतोय, तुमचा जावाचा प्रोजेक्ट आहे तोच कंटिन्यू ठेवा. तर तुम्ही कॉन्फिगर मध्ये जर गेलात, राईट क्लिक कॉन्फिगर, तर मग कन्वर्ट टू मेवेन प्रोजेक्ट असा ऑप्शन येतो. अशाने तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली तुमचाच प्रोजेक्ट घ्या आणि त्याला मेवेन मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. तर ते कन्वर्ट करताना फक्त काय होईल, तर तो दोन गोष्टी तुम्हाला विचारेल. एक म्हणजे तो ग्रुप आयडी आणि आर्टिफॅक्ट आयडी विचारेल. हम्म. तर आता फॉर एक्झाम्पल, आता इकडला एखादा प्रोग्राम असेल का मला माहित नाही. हा, आता इकडे बघा, एक वरचा मी असा केला, कन्वर्ट टू मेन प्रोजेक्ट करतोय मी. ठीक आहे. तर हे करताना तो ते दोन गोष्टी तुम्हाला विचारेल, ग्रुप आयडी आणि आर्टिफॅक्ट आयडी. त्याचं नाव जे तुमच्यासाठी योग्य वाटेल ते टाकून द्या. म्हणजे जसं सेलेनियम प्रोजेक्ट, सेलेनियम डेव्हलपमेंट, असं दोघांचं पण एकच नाव टाकून द्या. आणि काय करा, ते फिनिश करा. ठीक आहे. तर जेव्हा प्रोग्राम्स टाकत असाल तर ठीक आहे, तुम्ही फक्त ते नाव टाकून ते फिनिश करा. ठीक आहे. ज्या मोमेंटला, आता मी तुम्हाला वेगळ्या याच्यामध्ये दाखवतो, ज्या मोमेंटला तुम्ही ते फिनिश कराल त्यावेळेला तुमची तो एक नवीन फाईल इथे ऍड होईल. ती म्हणजे फॉर्म डॉट एक्सएमएल फाईल. ही आधी नव्हती हा. ज्या मोमेंटला तुम्ही कन्वर्ट केला या साध्या प्रोजेक्टला मेवेन मध्ये, तेव्हा त्याची एक नवीन फाईल ऍड होईल, फॉर्म डॉट एक्सएमएल. तर ही जी फाईल आहे, ती फाईल हार्ट ऑफ दिस मेवेन म्हणतात याला. या अख्ख्या प्रोजेक्टचं जे हार्ट आहे, सगळ्यात सेंटरचा पॉईंट किंवा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ती आहे ही फॉर्म डॉट एक्सएमएल फाईल. ठीक आहे. तर आता ही फाईल होईल. तर या फाईलमध्ये इनिशियली बघा, एक स्ट्रक्चर असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमचं सगळं मेवेन, मेवेन हे अपाचेचं आहे, तर मेवेनचं वगैरे सगळं वर्जन वगैरे हे असं सगळं दिलंय. त्याच्यानंतर आणि मेवेन तुम्हाला हे कळलं असेल की जावामध्येच इनबिल्ड ऑप्शन आहे. म्हणजे हे सॉरी, इक्लिप्स मध्येच ते इनबिल्ड तुम्हाला डायरेक्ट मिळते करायला. तुमचा जो आयडी असेल ना त्याच्यामध्येच तो इक्लिप्स, त्याच्यामध्येच ते लोडेड असतं. त्यामुळे डायरेक्ट ते तुमच्या इक्लिप्स सोबत, तुमच्या आयडी सोबत ऑलरेडी ते लिंक केलंय. तुम्हाला फक्त ते वापरायचंय. तर इथे तुम्हाला त्याच्याबद्दल थोडं माहिती मिळेल की त्याची साईट बद्दल, हे कुठलं व्हर्जन चाललंय. ठीक आहे. मग त्याचे तुम्ही ग्रुप आयडी टाकलात, आर्टिफॅक्ट आयडी टाकलात, त्याचं नाव. तर हे म्हणजे फक्त असं प्रोजेक्ट लेवलला की तुमच्या प्रोजेक्टचा ग्रुप कुठला आहे, त्याचं नाव काय. आणि आर्टिफॅक्ट म्हणजे त्याच्या खाली तुम्ही छोटे छोटे त्याचे पार्ट्स बनवलेत, त्यांचे नाव काय. तर सध्या आपल्याला त्याच्यात जायचं नाही कारण हा डेव्हऑप्सचा पार्ट आहे. आपल्याला काय पाहिजे, फक्त हा वापरायचा आहे कशा करता, आपल्या इन्स्टॉलेशन प्रोसेस आणि नंतर डिपेंडन्सीज ऍड करण्यासाठी आपण वापर करतोय बिल्ड मॅनेजमेंटसाठी. त्यामुळे हे डेव्हऑप्सच्या पार्टमध्ये आपण घुसायचं नाही. ठीक आहे. त्याचं वर्जन आहे, आपण फक्त नाव पाहिजे याला एकच देऊन टाकायचं, कुठलं तरी टायटल जाईल. त्याच्यानंतर त्याचं वर्जन कुठलं आहे ते त्यांनी टाकलंय. ठीक आहे. या गोष्टीला आपल्याला काही देणे घेणे नाहीये. आता इथून बघा खाली, इथून याची सोर्स डिरेक्ट एसआरसी सुरू होते, प्लगइन सुरू होतात. आणि त्यांचा एक आर्टिफॅक्ट आयडी आलाय, आपोआप त्यांनी जनरेट केलाय, हे त्याचं वर्जन सांगितलंय त्यांनी मेवेनचं. आणि खाली आलात तुम्ही, तर इथे तुम्हाला आतमध्ये याच्या आणखीन काही लिहिलेलं नाहीये. ठीक आहे. तर इथे प्लगइन आहे आणि इथे प्लगइन्स आहेत. आणि खाली
अशी एक फाईल बनली आहे फक्त. ठीक आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, जेव्हा तुम्ही नवीन कुठलं पण सॉफ्टवेअर, आपल्याला नवीन कुठलं पण सेलेनियम म्हणा किंवा बाकीची कुठली पण गोष्ट जेव्हा तुम्हाला याच्यामध्ये वापरायची असेल आपल्या प्रोजेक्टमध्ये, तेव्हा मेवेनचं काम बघा. आता पॉम डॉट एक्सएमएलचं काम बघा. मेवेन काय करतं, मेवेन टूल काय करतं, बिल्ड मॅनेजमेंटला मदत करतं म्हणजे काय करतं. तर ते काय म्हणतं की तुम्ही त्या प्रॉपर साईटवर जाणार, सेलेनियमच्या साईटवर जाणार, सेलेनियम वेब ड्रायव्हर शोधणार, ते डाउनलोड करणार, मग ते तुमच्या प्रोजेक्ट सोबत कॉन्फिगर करणार. ठीक आहे. एवढीच गोष्ट नाही तर उद्या सेलेनियमचं व्हर्जन बदललं तर परत ते जुनं व्हर्जन तिथून हटवणार आणि नवीन व्हर्जन परत इन्स्टॉल करणार, परत कॉन्फिगर करणार. एवढ्या सगळ्या भानगडी तुम्हाला करायला लागतात. तर हे तुम्ही नका करू, असंच मेवेन आपल्याला म्हणते. ते काय म्हणते, या सगळ्या गोष्टींची काळजी मी घेतो. फक्त तुम्ही तुमचा प्रोजेक्ट बनवताना नॉर्मल जावा प्रोजेक्ट नका बनवू, तर मेवेन प्रोजेक्ट बनवा. किंवा ऑलरेडी बनलेला असेल तर त्याला कन्वर्ट टू मेवन प्रोजेक्ट करा. मग काय होईल, तर तुम्हाला एक पॉम डॉट एक्सएमएल नावाची फाईल मिळेल, एक एक्सएमएल फाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला अशी एक प्रोव्हिजन असेल की तुम्हाला जे पण तुम्हाला नवीन काही बाहेर ऍड करायचे सॉफ्टवेअर म्हणा, लॅब लायब्ररीज म्हणा, त्याच्या फक्त तुम्ही आमच्या साईटवर या. मी सगळ्या जे काही सॉफ्टवेअर लागतात जावाच्या रिलेटेड, त्या सगळ्यांच्या मी तिथे डिपेंडन्सीज ठेवल्यात. डिपेंडन्सीज म्हणजे एक मी कोड लिहून ठेवलाय की तुम्हाला कुठल्या सॉफ्टवेअरवर तुम्ही डिपेंड आहात, तर हे फक्त मला तिथे माझ्या साईटवर येऊन सांगा. म्हणजे उद्या तुम्हाला सेलेनियम लागते का, या आणि मला सांगा की मला सेलेनियम लागते. मग त्याचा एक मी सिंपल कोड लिहिलाय. तो कोड फक्त कॉपी करा, त्याला म्हणतात डिपेंडन्सी, आणि इथं या फाईलमध्ये लिहा, सांगा, पेस्ट करा, तुमची डिपेंडन्सी सांगा. मग आणि माझी फाईल सेव्ह करा. मग काय होईल, ते इन्स्टॉल करून त्या साईटवर जाऊन ते इन्स्टॉल करून कॉन्फिगर करणं, हे सगळं काम तुमच्या बिहाफ मी करीन, असं आपल्याला मेवेन म्हणतंय. तुमच्या बिहाफ हे काम मी करेन. आणि नॉट ओन्ली दिस, उद्या तुम्हाला व्हर्जन बदलायचं असेल तर तुम्ही फक्त इथे येऊन एक व्हर्जन बदलायचं, कुठलं व्हर्जन पाहिजे ते माझ्या फाईलमध्ये लिहायचं. मग ते आपोआप त्या अपडेटेड व्हर्जनला परत इन्स्टॉल करणं, ते सगळं काम परत परत मी करत राहीन. म्हणजे एकदा तुम्ही ती फाईल माझ्यात टाकलीत की तुम्हाला त्याचं टेन्शन गेलं, त्याच्याकडे मी बघणार, त्याला सगळं अपडेटेड ठेवायचं काय आणि त्याला डाउनलोड करायचं ते मी बघणार. तुम्हाला आता ते मॅन्युअली जाऊन डाउनलोड करणं, या गोष्टी करायची गरज नाही. तर हे ऑटोमेशन तो आपल्याला प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. हे मेवेन. तर आता इकडली आपल्या याच्यामध्ये जर तुम्ही बघाल, तर ही आपली फॉर्म डॉट एक्सएमएल फाईल आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला अं, त्याच्यामध्ये किंवा आता वरची बघाल, तर मी तुम्हाला एक फॉर्म डॉट एक्सेल फाईल दुसरी पण दाखवतो जी मोठी. तर याच्यामध्ये बघा, इथे हे तुम्हाला डिपेंडन्सी दाखवतो. ती अशी एक डिपेंडन्सी येते. आता आपण मेवेनच्या साईटला व्हिजिट करू, तर अशी फक्त डिपेंडन्सी आपल्याला तिथे कॉपी करायला लागते आणि आपल्याला टाकायला लागते. ठीक आहे. आणि ते आपल्याला कुठे टाकतो आपण, तर त्याची जागा म्हणजे जे मेवेनचं जे हे व्हर्जन वगैरे जे लिहिलंय त्याच्यानंतर खाली आपण हे टाकू शकतो. ठीक आहे. तर आता इकडे जाऊ आपण, आणि आपण इकडली एक तुम्हाला मोठी पॉम डॉट एक्सएमएल फाईल दाखवतो फ्रेमवर्क मधली. ठीक आहे. तर इथे बघा डिपेंडन्सीज, आणि याच्या आतमध्ये किती डिपेंडन्सी ऍड केल्यात बघा. जेवढ्या जेवढ्या गोष्टी लागतात तेवढ्या त्या डिपेंडन्सी त्याच्या आतमध्ये ऍड केल्यात. ठीक आहे. तर असं अं, हे इव्हेंट मध्ये आपण ऍड करू शकतो. जेवढ्या लागतात तेवढ्या आपल्याला जाऊन ऍड करायच्या डिपेंडन्सी. ठीक आहे. अं, तर आता अं, इथे येऊन मी त्या प्रोजेक्टच्या इथे येऊन मी काय करणार, जी पण डिपेंडन्सी मला लागणार आहे ती मी ऍड करेन. हं? तर डिपेंडन्सी ऍड करायची म्हणजे काय करायची, तर आता आपण एकदा साईटला व्हिजिट करू मेवेनच्या. मेवेनची साईट जी आहे ती म्हणजे एमवेन रिपॉझिटरी नावाची साईट आहे. ठीक आहे. ते आपण आता बघितलं सेलेनियम. आता एमव्हीएन रिपॉझिटरी इथे तुम्हाला दिसत असेल, ही बघा, एमव्हीएन अपाचे ची साईट आहे, एमव्हीएन रिपॉझिटरी. तर या साईटला आता आपल्याला वारंवार जायचंय. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही गेलात या साईडला, तर मग इथे सर्च बॉक्स येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जी पण डिपेंडन्सी पाहिजे, म्हणजे जे पण तुम्हाला इन्स्टॉल करायचंय ते तुम्हाला टाकायचंय. तर आता बघा,
तुम्ही प्रोजेक्ट मेवन मध्ये कॉन्फिगर केलात त्याच्यानंतर फॉर्म डॉट एक्सएमएल फाईल क्रिएट होईल. हम्म? तर त्याच्यात तुम्ही मग ती काय करा, तुम्ही एमबीएन रिपॉझिटरीच्या साईडवर जा आणि काय शोधा, तर सेलिनियम जावा शोधा. कीवर्ड पहिला सेलिनियम टाका आणि त्याच्यामध्ये सेलिनियम जावा असं शोधा. तर इथे मी येतो आणि सेलेनियम असा कीवर्ड टाकतो आणि सर्च करतो. ठीक आहे. तर आता पहिल्यांदाच जो ऑप्शन येतोय सेलेनियम जावा, हा हे सगळ्यात लेटेस्ट व्हर्जन असतं. तर हे हे आपल्याला घ्यायचंय, कारण आपल्याला सेलेनियम बाइंडिंग पाहिजे, पण कशाची पाहिजे, तर जावाची पाहिजे. वेब ड्रायव्हर पाहिजे पण जावाचा पाहिजे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जर वाचाल तर कळाल सेलेनियम प्रोव्हाइड सपोर्ट फॉर ऑटोमेशन वगैरे हे त्यांनी सगळं दिलंय. तर हे पहिलं जे आहे ते सिलेक्ट करा, सेलेनियम जावा. ठीक आहे. मग तुम्हाला तो एक पेज ओपन करेल आणि तिथे तो आपल्याला व्हर्जन दाखवेल. ठीक आहे. तर त्याच्यामधलं जे टॉप मोस्ट व्हर्जन आहे बघा, इथे मी इथे दिले लेटेस्ट वन जे व्हर्जन आहे ते तुम्ही सिलेक्ट करा. लेटेस्ट वन, सगळ्यात लेटेस्ट वन सगळ्यात वरती असतं. हे बघा, हे जे सेलेनियमचं आता लेटेस्ट व्हर्जन चाललंय 4.19.1 ते सगळ्यात वरती आहे. त्याचं रिलीज डेट पण सांगितले, मार्च 19 2024 ला रिलीज झालं सध्याचं स्टेबल व्हर्जन. तर हे व्हर्जन काय करा तुम्ही, इथे ज्याच्यावर फक्त क्लिक करा बघा, हे पहिलं ऑप्शन आहे ना इथे. सगळ्यांना कळते ना कसं गेलो ते. अपाचे मी याच्या साईटवर गेलो, सर्च मध्ये फक्त सेलेनियम टाकलं, मग पहिला ऑप्शन आला मला सेलेनियम जावा, तो मी सिलेक्ट केला आणि मग त्याच्यात आल्यानंतर इथनं मी लेटेस्ट ऑप्शन सिलेक्ट करतोय. ठीक आहे. मग हा लेटेस्ट ऑप्शन आला, सेलेनियम जावा 4.19.1 आलं. हम्म. आता याच्यात बघा, याच्यात मेवेन साठी इथे एक तुम्हाला असा 4 ते 5 लाईनचा एक कोड दिसेल. तर हा जो कोड आहे ना, ही आहे तुमची डिपेंडन्सी. ठीक आहे. तर याला उचला, या डिपेंडन्सीला कंट्रोल C करा आणि इकडे या, तुमच्या इथे तुमच्या फाईलमध्ये या आणि इथे हे ऍड करा. ठीक आहे. पण आधी हे ऍड करण्याच्या आधी एक काळजी घ्यायची आहे, तर मी कंट्रोल Z करतो. हे ऍड करण्याच्या आधी तुम्हाला डिपेंडन्सीज नावाचे टॅग क्रिएट करायला लागतील, कारण डिपेंडन्सी नेहमी डिपेंडन्सीज नावाच्या टॅगच्या अंतर असतं. आता हे समजण्यासाठी तुम्हाला थोडंसं एक्सएमएलचं स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. माहिती नसेल तरी सोडून द्या, फक्त एवढंच माहिती असलं पाहिजे की एक ओपनिंग टॅग असतो. आता प्रोजेक्ट बघा, इथे ओपन झालाय टॅग, त्याचं नाव आहे, आणि तो एकदा तुम्ही ओपन केलात की तुम्हाला इथे क्लोज करायला लागतो. इथे बघा बिल्ड टॅग ओपन झालाय आणि क्लोजिंगला असा स्लॅश असतो. ठीक आहे. आता बघा इथे ग्रुप आयडी ओपन झालाय आणि इथे तो क्लोजिंग असतो. तर आता बिल्ड टॅगचा सब टॅग कुठला आहे, तर प्लगइन्स. आता इथे बघा प्लगइन्स मध्ये मग तुम्ही हे एक प्लगइन टाकलं, म्हणजे प्लगइन असे 10 प्लगइन तुम्ही प्लगइन्स मध्ये टाकू शकता. एक प्लगइन इथे सुरू केलं, इथे संपवलं. उद्या तुम्हाला वाटलं तर आणखीन एक प्लगइन खाली तुम्ही लिहू शकता. तर हे प्लगइन कशामध्ये, प्लगइन्स मध्ये आहेत. तसं डिपेंडन्सी तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायला लागतं, एक टॅग क्रिएट करायला लागतो ज्याचं नाव आहे डिपेंडन्सीज. याने आपोआप तुम्हाला दिलं. हा, हे क्लिप्स असल्यामुळे तुम्हाला सगळं तो आपोआप करून देणार, फक्त तुम्हाला सांगायचंय काय करायचंय. सजेशन आलं, केलं की आपोआप बघा त्याने ओपनिंग आणि क्लोजिंग टॅग त्यांनी मला दोन्ही क्रिएट करून दिले. एंटर केला मी. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तर जे तुम्ही मगाशी कॉपी केले ना आपलं, ते आता याच्यामध्ये डिपेंडन्सी टाकायची. कळलं. पहिले असं आधी डिपेंडन्सीज डिपेंडन्सीज बनवा, हे वन टाइम बनवायचं आहे, म्हणून याच्या पुढे जे पण डिपेंडन्सी तुम्हाला लागणार आहे ते असं टाका. ठीक आहे. तर बघा ही सेलेनियमची डिपेंडन्सी इथे काय झाली, ऍड झाली. हम्म. आता ठीक आहे. आता इथे या, फाईल मध्ये या. हे बघा इथे डाउनलोड ऑलरेडी मी सेव्ह केलं, तर डाउनलोड सोर्सेस खाली दिसा, मी सेव्ह वर क्लिक केलं आणि बघा डाउनलोड सोर्सेस अँड जावा डॉक खाली दिसते 34%, 42%, 44%. ते डाउनलोड करायला त्यांनी सुरुवात केली. ठीक आहे. आता जर तुम्ही इकडे याल तर तुम्हाला दिसेल की इथे मेवेन डिपेंडन्सीज नावाचा एक फोल्डर बनला बघा. मेवेन डिपेंडन्सी, सॉरी सॉरी नाही, इथे ना हे चुकीच्या याच्यामध्ये कन्फ्युज होते इथे. हे सगळं क्लोज करतो. हा, आता बघा इकडे मेवेन डिपेंडन्सीज नावाचा एक फोल्डर बनला. काहीतरी गडबड केली रे मी.
हे मी कुठे केलं तर जावा प्रोग्राम्स नावाच्या डिपेंडन्सीज मध्ये त्या फॉर्म डॉट एक्सएमएल मध्ये करतोय वाटतं मी. जावा प्रोग्राम तर फॉर्म डॉट एक्सएमएल आहे. आपण ते नाही करत आहोत. ठीक आहे, तरी पण तुम्हाला दाखवतो. आता हे आपण इथं केलं तर इथं जाऊ दे, नको इथे नको, आपण आपलं आपलं करू. जावा प्रोग्राम्स फॉर्म डॉट एक्सएमएल आपली ही नाहीये. हा, आपली फॉर्म डॉट एक्सएमएल मी ते तुम्हाला दाखवण्याकरता आधी एक ओपन केलं होता, तुम्हाला आठवत असेल, की नवीन कसं करायचं ते दाखवण्याकरता. तर आपली हे आहे ऑलरेडी. ठीक आहे. तर या फॉर्म डॉट एक्सएमएल मध्ये मी ऑलरेडी ही डिपेंडन्सी बघा इथे ऍड करून ठेवली. डिपेंडन्सी दिसते सगळ्यांना? ही डिपेंडन्सीज मध्ये मी डिपेंडन्सी ऍड करून ठेवली. तर ही एकदा डिपेंडन्सी तुम्ही ऍड केली, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही ते सेव्ह करा. आणि कधी कधी तुम्हाला मला वाटतंय विंडोज मधून नाही. ठीक आहे, जाऊ द्या. तर हे करा तुम्ही असं, आणि त्याच्यानंतर हे सेव्ह करा. त्याच्यानंतर कंट्रोल सेव्ह करा, आणि मग ते सगळं बिल्ड होईल. त्याच्यानंतर काय होईल, तर तुमच्या जो प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मेवेन डॉट डिपेंडन्सीज हे रिफ्रेश वगैरे कराल जेव्हा तुम्ही, तेव्हा मेवेन डॉट डिपेंडन्सीज नावाचा एक फोल्डर दिसेल. ठीक आहे. तर मेवेन डॉट डिपेंडन्सी आता ही वन टाइम प्रोसेस आहे, ही पहिल्यांदा जेव्हा कराल तेव्हा तो बनेल फक्त. आणि मेवेन डॉट डिपेंडन्सी मध्ये मग तुम्ही इथे जे पण टाकले असेल, आता इथे मी सेलेनियम मी दोन डिपेंडन्सीज टाकले तिथे. एक तर मी सेलेनियमची टाकली आहे, आणि पुढे गिटअपची आहे, तर त्याची नाही, सॉरी, दुसरी एक वेब ड्रायव्हर मॅनेजरची टाकली आहे. तर ठीक आहे, तर दुसरी पण एक डिपेंडन्सी तुम्ही ऍड करून ठेवा पाहिजे असेल तर वेब ड्रायव्हर मॅनेजरची. पण सध्याचं जे सेलेनियम व्हर्जन आहे त्याला ते लागत नाही. ठीक आहे, तरी पण तुम्हाला जर ऍड करायची असेल तर म्हणजे जुन्या सेलेनियमला हे वेब ड्रायव्हर मॅनेजरचं काम करायला लागायचं. ठीक आहे. पण आताचं जे व्हर्जन आहे त्याला ते लागत नाही. तरी पण दाखवतो ती डिपेंडन्सी कशी घ्यायची, कारण मी आधी घेऊन ठेवली आहे. तर तुम्हाला वेब ड्रायव्हर मॅनेजर असं टाकायचं आहे याच्यामध्ये आणि सर्च करायचंय. तर तुम्हाला वेब ड्रायव्हर मॅनेजरची इथे एक डिपेंडन्सी मिळेल, पहिलीच जी येईल ती. त्याच्यामधले परत लेटेस्ट व्हर्जनला जायचं, आणि हा जो कोड आहे वेब ड्रायव्हर मॅनेजरचा, हा मी कॉपी केला फक्त, आणि आलो इक्लिप्स मध्ये. आणि या पहिली डिपेंडन्सी जी मी ऍड केली सेलेनियम जावाची, त्याच्या बरोबर खाली ती डिपेंडन्सी ऍड केली. म्हणजे या डिपेंडन्सीजच्या वरतीच हा, म्हणजे या दोन्ही पण डिपेंडन्सी बघा, आता डिपेंडन्सीज डिपेंडन्सीजच्या मध्येच आहेत. ठीक आहे, तर हे मी केली. तर हे कशाला लागतं, तर क्रोम ड्रायव्हर वगैरे आपण जे ड्रायव्हर घेतो ते मॅनेज करण्यासाठी हे लागतं. ठीक आहे, हे करून ठेवा, कारण जुने जे इंटरव्ह्यू म्हणजे जुन्या प्रोसेस नुसार हे लागतं. ठीक आहे. पण आता जे सेलेनियम लेटेस्ट व्हर्जन आहे त्याला ते वेब ड्रायव्हर मॅनेजरला ते स्वतः ते डील करतं. ठीक आहे, पण हे करून ठेवा. तरी हे दोन डिपेंडन्सी पहिल्यापासून सगळेजण वापरतात, कारण बऱ्याच इंटरव्ह्यू ना हे माहित नसतं. मग ते डिपेंडन्सीज वेब ड्रायव्हर मॅनेजर कसं करता मॅनेज. आणि बऱ्याच कशात कंपनीमध्ये मुळातच जुनं सेलेनियम वापरतात. त्याच्यामुळे त्यांना ते ड्रायव्हर वगैरे करण्याचं नेहमीचं काम आहे, चॅलेंजिंग काम असतं. आणि ते कारण बरं चॅलेंजिंग म्हणजे का, तर सारखे ते इश्यू येतात ड्रायव्हरच्या मध्ये मध्ये, व्हर्जन वगैरे बदलत राहतात. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. मग ते तुम्हाला विचारलं आणि तुम्हाला ते माहितीच नसेल कन्सेप्ट, तर त्यांना असं वाटेल की तुम्हाला येत नाहीये ते, किंवा तुम्ही काम केलं नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे ते पण माहिती असू द्या, की जुन्या सेलेनियम मध्ये कसं चालायचं ते पण माहिती, त्याच्यानुसार पण आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर याच्यानुसार काय होईल, दोन डिपेंडन्सीज ऍड होतील, एक म्हणजे सेलेनियम वेब ड्रायव्हरची आणि दुसरी म्हणजे वेब ड्रायव्हर मॅनेजरची. या दोन डिपेंडन्सीज आपल्याला पुढे लागणार आहेत, म्हणून मी इथे ऍड केल्या. आता यांनी काय केलं, आपल्या त्यांनी आपोआप जाऊन सगळ्या तिथे जार आणल्या बघा, सेलेनियमच्या जार आणि वेब ड्रायव्हरच्या ज्या सगळ्या जार लागत होत्या त्या जार त्यांनी इथे आणून ठेवल्या. हे झाले की नाही चेक करण्यासाठी बघा, सेलेनियम जावाच्या रिलेटेड इथं जार तुम्हाला दिसली मेवेन डिपेंडन्सीच्या फोल्डरमध्ये, की समजा की आपलं काम झालेलं आहे. ठीक आहे, हे असं समजून घ्या. तर ह्याला म्हणतात फॉर्म डॉट एक्सएमएल. याच्यामध्ये एवढंच करायचं, आणि त्याच्यानंतर मग काय होतं, तर तुमचं
जे पण कुठली गोष्ट आहे तर ते सगळी केअर जी आहे ते कोण करतं? सर हे पॉम डॉट एक्सएमएल करतं. ठीक आहे. हा. तर आता हे झाल्यानंतर जर इन केस तुमचं होत नसेल तर मग इकडे यायचं. कुठून यायचं बघा. हे झाल्यानंतर पण तुम्हाला जर असं फोल्डर वगैरे नसेल जाणवत तर मग आपला जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये यायचं आणि मेवेन मध्ये जायचं आणि अपडेट प्रोजेक्ट वर जायचं. हं? आणि अपडेट प्रोजेक्ट वर गेल्यानंतर इथे एक ऑप्शन असतो, फोर्स अपडेट. याच्यावर क्लिक करायचं आणि ओके म्हणायचं. तर याने काय होईल, मग जे आपण गोष्टी सेव्ह होत नसतील किंवा डिपेंडन्सीज वगैरे इथे रिफ्लेक्ट होत नसतील हे करून पण, तर मग ते त्या प्रोजेक्टला परत एकदा अपडेट करतं प्रॉपर. तर जर काही होत नसेल तर मग इथे फोर्स अपडेटवर क्लिक करून ओके करायचं. ठीक आहे. तर हे एक गोष्ट लक्षात ठेवा. जर हे करून पण जर नाही झालं तुमचं सेव्ह करून, तर असं फोर्स अपडेट किंवा इथे जे पण जेव्हा तुम्ही करता तेव्हा इथे सेव्ह ऑल ऑप्शन येतो, त्याच्याने इथे सेव्ह ऑल होतं. तरी पण होत नसेल तर मग इथे जाऊन फोर्स अपडेट करायचं. नाही, एक डोक्यात ठेवून द्या गोष्ट. तर आता या दोन डिपेंडन्सीज आपण ऍड केल्या तर आपलं काम बनलं. तर आता आपला जो प्रोजेक्ट आहे ना तो काय बनला, तर तो बनला सेलेनियम इलिजिबल बनला. म्हणजे आता त्याला सेलेनियम काय आहे हे त्याला कळलं. सेलेनियमचे अर्थ त्याला समजायला लागले कारण त्याच्या लायब्ररीज इथे आल्या. ठीक आहे. तर त्याच्यात आपण नॉट ओन्ली सेलेनियम, तर आपण इथे वेब ड्रायव्हर मॅनेजर मधून तर बघाल तर ड्रायव्हर जो असतो त्या ड्रायव्हरचे पण कोड आपण इथे ऍड केले आता. तर आता ड्रायव्हर काय असतो तर ते मी इथे तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला इथे आठवत असेल ऑटोमेशन ओव्हरी मध्ये, तर ते मी तुम्हाला ड्रायव्हर सांगितले होते की आपली इथे सेलेनियमची आपल्या जावामध्ये स्क्रिप्ट लिहिणार. बरोबर आहे. तर ती हे मधलं आता जेसन सोडून द्या. ही जी स्क्रिप्ट जी आहे ती स्क्रिप्ट ब्राउझर सोबत कम्युनिकेट करणार. बरोबर आहे. पण जावा मधला आपला कोड असेल तो या ब्राउझरला कसा कळणार, कारण ब्राउझरचा क्रोम ब्राउझरसाठी त्याचे वेगळे फंक्शन्स असणार, फायरबॉक्सला वेगळं फंक्शन असेल आणि आपण इथे एक काहीतरी फंक्शनचं नाव देणार ओपन ब्राउझर. पण इथे ओपन क्रोम ब्राउझर असेल, इथे ओपन फायरफॉक्स ब्राउझर असेल, इथे ओपन ओपेरा ब्राउझर फॉर एक्झाम्पल, इथे वेगवेगळी नावं असणार ना याच्या कोडिंगमध्ये. तर जावा जे म्हणते आपण आपल्या कोडमध्ये काहीतरी ब्राउझरला सांगतोय की हो ओपन, तर क्लिक. तर त्या क्लिक म्हणणं आपण क्लिक फंक्शन वापरतोय पण इथे याचं क्लिक फंक्शनचं नाव वेगळं असेल. इंटरनल कोडिंग त्याची पूर्ण वेगळी असेल. तर त्याच्यामुळे आपल्याला एक इंटरमिडिएटर लागतो की जो आपल्याला या ब्राउझर सोबत त्याच्या स्पेसिफिक जो ब्राउझर असेल त्याच्या टाईप नुसार मध्ये आपलं जे म्हणायचंय ते त्याच्यानुसार बदलून देईल. म्हणजे आपण जर क्लिक म्हटलो तर तो क्लिक क्रोम असं काहीतरी त्याचं नाव असेल त्याच्यानुसार करून देईल. आपण ओपन म्हटलो तर ओपन क्रोमला तो कॉल करेल. हे मधून जो काळजी घेईल असा आपल्याला मध्ये एक ड्रायव्हर लागतो. तर त्याला म्हणतात ड्रायव्हर्स. तर हे वेगवेगळे ड्रायव्हर्स आपल्याला डाउनलोड करायला लागतात. तर आधी कसं होतं, हे खूप काम कंटाळवाणं होतं की तुम्हाला जो ड्रायव्हर पाहिजे त्याचे मॅन्युअली जाऊन ते ड्रायव्हर तुम्हाला डाउनलोड करायला लागायचे किंवा वेब ड्रायव्हर मॅनेजर मध्ये तुम्हाला ते टाकायला लागायचं. ठीक आहे. आणि जर तुम्ही मॅन्युअल प्रोसेस करत असाल तर तुम्हाला त्या साईट्सला व्हिजिट करून ते डाउनलोड करायला लागायचे. आणि मग जेव्हा तो ड्रायव्हर तुम्हाला माहिती आहे की सारखे अपडेट होत राहतात ते महिन्या महिन्याला किंवा 15 दिवसाला, तर ते अपडेट झाले की मग जुना ड्रायव्हर चालणार नाही, मग परत नवीन ड्रायव्हर डाउनलोड करा आणि तो तिथे ठेवा. ठीक आहे. आणि हे क्रोम ड्रायव्हर ठेवायची एक जागा असायची आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये फ्रेमवर्क मध्ये. एक फोल्डर असायचा रिसोर्सेस नावाचा, त्याच्यामध्ये एक ड्रायव्हर ठेवायचो आपण. ठीक आहे. तरी प्रोसेस कशी होती थोडक्यात तुम्हाला सांगतो. आता जरी ती लागत नसली तरी तुम्हाला ती माहिती पाहिजे, कारण अजून पण इंडस्ट्रीमध्ये वापरतात. इव्हन आमच्या सध्याच्या फ्रेमवर्क मध्ये पण आम्ही ते करतोय. ते ड्रायव्हर मॅन्युअली जाऊन करतोय. ठीक आहे. त्याच्यामुळे